नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. कबनुरात पिस्टल निर्मिती कारखाना उघडकीस. कबनूर येथील गोळीबार प्रकरणाच्या तपासाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित तुषार लक्ष्मण येरुडकर वय 24 राहणार दत्तनगर कबनूर हा व्हीएमसी मशीनद्वारे पिस्टल तयार करत असल्याचे उघडकीस आले असून कबनूरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, 28 जिवंत काडतुसे, 3 रिकाम्या पुंगळ्या, गन पावडर, स्टीलचे पार्ट व इतर साहित्य असा 74,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्य सूत्रधार मनीष हाबळे हा पसार आहे. या माध्यमातून पिस्टल तयार करून विक्रीचे मोठे रॅकेट चालवण्यात येत असल्याचा संशय आहे. कबनूरमध्ये 4 दिवसापूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. यास निलेश कांबळे हा युवक बंदूक हाताळताना जखमी झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीत हा कारखाना उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी निलेशचा साथीदार शुभम सूर्यवंशी व जॉकी माळगे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल, 4 चाकी वाहन आणि रिकामी पुंगळी जप्त केली होती. या गुन्ह्यात मनीष हाबळे व तुषार येरुडकर ही दोन्ही नावे पुढे आली. संशयित येरुडकरला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता बंदूक निर्मितीचा प्रकार उजेडात आला. त्याने रिकामी पुंगळी, गन पावडर तसेच बंदूक बनवण्यासाठी उपयुक्त स्टीलचे पार्ट, काडतूस बनवण्यासाठीचे पार्ट आदींच्या माध्यमातून पिस्टल असेंबल करीत होता. बंदूक विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा यामुळे संशय व्यक्त होत आहे. दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयासमोर हजर केलेल्या शुभम सूर्यवंशी व जॉकी माळगे या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर येरुडकरला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.